तुम्ही पण दर्शन घ्या साईबाबांचं. हावरे कैरी होते. आता एंट्री होते आमची थीम पार्क मध्ये. नगरी मुंबई से करते हैं, पूरे देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती। सिद्धि विनायक मंदिर, तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के और है ये द्वारकाधीश मंदिर. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आज आम्ही ब्लॉग कुठून चालू करतो माहिती आहे का? डायरेक्ट बघा बघा कुठली नगरी माहिती आहे का? शिर्डी नगरी. ओम साईराम. आणि आम्ही रात्रीच आलो इथं शिर्डीमध्ये आणि रात्री आम्हाला ब्लॉग काढता आला नाही इंट्रो, कारण घाईघाई खूप झालेली. कारण गाडीवाल्याने पण आम्हाला फोन केलेला, त्यामुळे आम्हाला घाईघाईत निघायचं होतं. त्याच्यामुळे मग गाडीत पण काढला नाही ब्लॉग, म्हणून डायरेक्ट इथं रूम मध्ये आलो. आणि सकाळ सकाळी फ्रेश होऊन आता आमचं दर्शन आहे, म्हणजे पास काढला आरतीचा. मध्याह्न आरती असते ना दुपारची 12ची, त्याचा पास काढलाय. मग डायरेक्ट एंट्री आता. तर इथं 11 वाजता पोहोचायचं म्हणून आता निघतोय आम्ही इथं. आता 10:30 वाजले. आता निघतो इथून हॉटेलमधून आणि पोहोचू डायरेक्ट शिर्डी मंदिरात. चला आपण तिथे भेटूया. तर आमचं आता दर्शन झालंय मस्तपैकी. आणि आत्ताच आम्ही बाहेर आलोय मंदिरातून. बघा मगाशी पण आम्ही तुम्हाला घाईघाईत दाखवलं नाही, बिकॉज टाइम चाललेला. कारण आमचा 12 वाजताचा टायमिंग होता आरतीचा. आम्ही स्लॉट बुक केलेला, पास घेतलेला. त्याच्यामुळे मग आम्ही घाईघाई केली. म्हटलं जाऊ दे, नंतर फोन वगैरे ठेवले. पटापट दर्शनाच्या लाईनीत गेलो. मस्त खूप भारी दर्शन झाले आमचं. त्याच्यानंतर मग आता सगळं काय काय द्वारकामाई वगैरे सर्व जे आजूबाजू सगळं काय काय सगळं आम्ही बघितलं मस्त. त्यानंतर मग आता जस्ट आम्ही बाहेर आलो. प्रसाद विसाद घेतलाय मस्त. आताच घेतला आपण, गर्दी नव्हती मग आम्ही घेऊन टाकला. चला आता बघा, तुम्ही पण दर्शन घ्या साईबाबांचं. दिसतंय का? ओम साईराम. कसं वाटतंय? मस्त पाठी द्वारकामाई आहे बघा. खूप छान दर्शन झालं आमचं पटापट. जास्त आम्हाला गर्दी पण नाही भेटली. पटापट पटापट दर्शन झालं. तर बघू आपण अजून. मला भूक लागली यार, काहीच नाही खाल्लंय. मला पण भूक लागली आहे. बघू आता इथून आम्हाला ते करायचं. काही म्हणजे काहीच. आयडी बनवायला साईबाबाचा आशीर्वाद घेऊन आम्ही आयडी बनवणार. इन्स्टाची न्यू आयडी आम्ही कपल चॅनलची ओपन करणार आहे. सो गाईज लवकर जसं बघाल तसं लगेच त्या चॅनलला पण आम्हाला फॉलो करा. चला भेटू. हावरे कैरी होते. कैरी 20 रुपये द्या. का? तू दे, तू घेतली, मला नको. गाईज आम्ही केलंय आशीर्वाद घेऊन साईबाबाचं न्यू चॅनल ओपन. तुम्हाला दाखवतो चॅनल नेम. लवकरात लवकर जाऊन फॉलो करा. बघा लवकरात लवकर गाईज जाऊन तुम्ही फॉलो करा प्लीज. फॉलो करा आणि न्यू व्हिडिओ बघत राहा. इथं जाऊन आता झालं आमचं मस्त. हे आयडी बनवत होतो. आयडी बनवून झालं. आता निघतो इथून आम्ही, है ना? हा जाऊया पहिलं काहीतरी आता खाऊया. आता खाऊया, लय भूक लागली. काही म्हणजे काहीच नाही खाल्लं चलो सकाळपासून. जाऊया खाऊया. काही म्हणजे काहीच नाही. जय साईराम. खाली बघ. हे बघा गाईज, आत्ता जस्ट आम्ही ते जेवायला आलेलो आहे आणि मस्तपैकी ऑर्डर बिर्डर दिली आहे. बाकी आता पुढचा शेड्यूल बघू. आम्हाला ऍक्च्युली थीम पार्क वगैरे बघायचं आहे, पण आता समोरचा सीन बघायचं तुम्हाला. बघा, जय साईराम. साईबाबा मंदिरात समोरच बसलो हॉटेलमध्ये. ऍक्च्युली आम्हाला थीम पार्क वगैरे सर्व करायचं आहे, कुठे बघ पण आता
आले मसाला पापड. हो चला, मस्त पनीर टिक्का, नान आणि मसाला पापड. आता बघ तोंडात पाणी आलं का नाही. चांगलं आहे का? त्याला जाईल आता आम्ही पहिलं खाऊन घेतो पटापट, कारण मग थंड होईल, मग मजा नाही येणार. चलो बाय ना. आता आम्ही आलोय खंडोबा मंदिर. नाही, हा पुढे. आओ बाबा साई, आओ साई. आता आम्ही तिकीट घेतले आहे थीम पार्कची. बघा आता 4:15ला जस्ट शो चालू होईल, हे तुम्ही बघा बघत असाल. जस्ट आता आम्ही आलोय. नशीब आम्हाला वाटलं 4 वाजता चालू होतोय, 4 वाजता चालू होईल करून, पण ऍक्च्युअल मध्ये तसं नाही. रिसॉर्ट वेट एन्जॉय पण आहे. वेट एन्जॉय. तर इथे आता 4:15चा शो आहे आणि 8:30ला संपणार आहे. हे बघा टू गुड. आता एंट्री होते आमची थीम पार्क मध्ये. बॅक साईड फील करा, राईट साईडला रिटेल शॉप आहे, त्या बॉक्समध्ये ड्रॉप करा. एंट्री झाली आमची थीम पार्क मध्ये. पहिला शो आहे कुठला? तीर्थयात्रा. बघा इथून आता आम्ही चाललोय आतमध्ये. तीर्थयात्रा शो चालू होईल. तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं। पूरे देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती। गेटवे ऑफ इंडिया, भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर 100 से भी ज्यादा सालों से खड़ा है। यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर। तो पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के, और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बाप्पा का आशीर्वाद भी। इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था। ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी मनोकामना पूरी करते हैं। द्वारका। मुंबई से अब सीधे चलते हैं गुजरात। भगवान श्री कृष्ण का ये प्राचीन द्वारकाधीश मंदिर 2000 वर्षों से अधिक समय से यहाँ बसा हुआ है। मान्यता ये है कि द्वारका नगरी में भगवान श्री कृष्ण का निवास ठीक इसी स्थान पर हुआ करता था। गोमती नदी के किनारे बसे इस मंदिर के 2 द्वार हैं, मोक्ष द्वार
और स्वर्ग द्वार, 4 धामों में से एक है ये द्वारकाधीश मंदिर। हर साल यहाँ कृष्ण जन्म का उत्सव बड़े धूमधाम से मनाया जाता है। अब हमारी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी। हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे 4 धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। केदारनाथ शिव जी का मंदिर है। इसे खुद पांडवों ने बसाया था ऐसा माना जाता है। आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है। इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग 6 महीने खुले रहते हैं। हर हर महादेव। बद्रीनाथ। हिमालय के गढ़वाल क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग 3000 वर्ष पुराना है। भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत, भागवत पुराण, पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है। तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के। पंढरपूर। सदियों से लाखों करोड़ों लोग आषाढ़ी एकादशी के दिन भगवान विट्ठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंढरपुर पहुंचते हैं। भगवान विट्ठल की इस वारी को कौन नहीं जानता। 800 साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी। महाराष्ट्र से अब सीधे चलते हैं जिंदा दिल पंजाब के स्वर्ण मंदिर में। सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने ये मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहिब को सोने से सजाया था। ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब। वाहे गुरु जी दा खालसा, वाहे गुरु जी दी फतेह, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल। पुरी हमारा अगला पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर, जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ, बलभद्र यानी बलराम और सुभद्रा। भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध 4 धामों में से एक है और 4 धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है। सन 1174 में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है।
अब चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी मंदिर की ओर। ओ मंदिर काय भारी आहे यार. मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है, उनके मंदिर का ये 1000 स्तंभों का दालान है। 2500 वर्ष पुराने इस मंदिर के 50 मीटर ऊंचे 14 गोपुरम वास्तुशिल्प के सौंदर्य का प्रतीक हैं। इस मंदिर में 33,000 मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज 15,000 से भी अधिक भक्त आते हैं। तिरुपति. आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़ियां हमें पहुंचाएंगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए। 1700 साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है। इस मंदिर में संस्कृत, तेलुगु, तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 शिलालेख हैं और 70,000 से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं। तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद। अब इस तीर्थ यात्रा के समापन का समय आ गया है, पर इसे समाप्त करने से पहले चलते हैं शिरडी और ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद। यही वो 100 साल पुरानी शिरडी है, हमारे साईं की शिरडी। तो अब अनुमति दे, साईं बाबा के आशीर्वाद के साथ इस तीर्थ यात्रा का समापन करते हैं। हमें आशा है कि आपकी ये यात्रा सफल हुई और आप हमें फिर से आपकी सेवा करने का मौका जरूर देंगे। नमस्कार। कसा वाटला शो? खूप भारी. आता आपण तू काहीच घेतलं सगळं तीर्थस्थान झालं आपलं. एक नंबर आहे भाई. या इथे या. सहायता के लिए आपके पास आता लंका देश चालू होना है. अगर आपके बच्चे डरते हैं तो 5D 3D गॉगल निकाल दें। शो खत्म होने गॉगल पण दिले ते लोकांनी 5D. हे तुम्हाला मी नाही दाखवत, कारण की मी हे दाखवायला लागलो तर तुम्हाला दिसणार नाही, ब्लर दिसणार, कारण की चष्मा मी घातला, कॅमेराने नाही घातला. आणि आम्हाला असं ते पकडून ठेवायला सांगितलंय. तर पाणी बिणी येणार इथून, तर बघा फुल ओरिजिनल वाटणार. चलो बाय, भेटू नंतर. कसं वाटलंय लंकादहन? 5D फुल पाणी बिणी उडवत होते अंगावर. आता काय माहितीये का, द्वारका माई आहे. पाणी उडवतात ते स्नो उडवतात बबल्स. एक नंबर आहे भाई, एक नंबर 5D. आता बघू काय द्वारका माईचं. जाऊ आता द्वारका माईमध्ये. द्वारका माई शो आहे ते पण. हे बघा द्वारका माई शो, रॉबोटिक शो. यही वो जगह है जहां वो दरवाजे पे आए भूखों को खाना खिलाता था। यहाँ वो अपने शागिर्द दास गणु, महर्षापति और अब्दुल के साथ बैठकर दुनिया के तमाम रहस्यों पर इसे वो अपने गुरु की सौगात मानता था। इस ईंट के अलावा उस फकीर के पास था सिर्फ ये पानी का मटका और कुछ भी नहीं। ये है उस फकीर की पवित्र धूनी। इस धूनी की विभूति के चमत्कार का न जाने कितने भक्तों ने अनुभव किया है। वक्त बीतने के साथ इस फकीर का नाम पूरी दुनिया में फैलने लगा। माई या
दिवाली की रात उस लक्ष्मी की जिंदगी जैसे रोशन हुई थी, उसी तरह आप सब लोगों की जिंदगी भी हमेशा हमेशा के लिए रोशन हो जाए। अल्लाह मालिक। आता आमचा द्वारका नाही कुठला आहे, सबका मालिक एक आहे. सबका मालिक एक आहे आणि कालियानाग बाकी आहे आणि मूषक काय तर आहे, मूषकराज पण बाकी आहे. 3 शो बाकी आहे अजून आपले. आम्हाला वेटिंगला थांबवलं आहे कधी दिलं ते मला म्हणतात हो ओके नो प्रॉब्लेम. बघा आतापासून पण हा पण रॉबोटिक शो एक नंबर होता साईबाबाचा. मस्त होतं आयुष्य, पण मला अक्षरशः डोळ्यात पाणी येतं झालं एक जेव्हा ते बोलले ना नंबर. आणि की ते 5D पण एक नंबर होता. तू गुड होती. तुम्ही पण या लवकर थीम पार्कमध्ये आणि मजा करा. कदाचित अर्धे लोक आले पण असतील, पण आम्ही 2-3 वेळा येऊन आमचं 1-2 वेळा मिस झालेलं आहे. आम्हाला नाही भेटलेलं कारण ऑलरेडी शो चालू झालेले होते. मग अर्ध्यातनं येऊन काय मतलब नव्हतं. मी आता सबका मालिक एक शो आहे म्हणजे थिएटरमध्ये शो आहे बघा. थिएटर दाखवत आता हा थिएटरमध्ये शो आहे सबका मालिक एक आहे बघा. आता शो अजून चालू नाही झाला आहे. बसले सगळे बसतील आता. मोठा थिएटर आज कुठं आम्ही जंगलात आलो. जंगलात कालियानाग आणि मूषकराज 2 शो बघायला. मूषक महाराज आणि कालिया माता. आता कालियानागच्या शोसाठी आम्ही आपलं हे वाटतं डेंजर आहे कारण की बेल्ट दिलं आहे आणि हे बघ कसं दिलं पकडायला, म्हणजे हे पण हलणार आहे. डेंजर वाटतं है ना. 5D आहे पण 5D स्क्रीन बघा एवढी मोठी आहे. आणि काहीतर आहे इथून पाणी येईल वाटतं डायरेक्ट तोंडावर बघा. सगळ्यांच्या आहे बघा त्या साईडवर. आणि बरं तोंडावर शीत आहे बघा. काय तर भाई 3D आहे. 3D नाही 5D. पाय ठेवायला पण नाही. आतमध्ये खाली पण काय तर असं वायर बीर आहे बघ. पाणी बिनी. आता मूषकराज शो बघायला आलाय. मूषक महाराज कार्टून टाईप. काय माहिती कार्टून टाईप असं. पूर्ण आपला दिवस ह्याच्यामुळे गेला, नाही तर काय केलं असतं. शॉपिंग करायची. नमस्कार दोस्तों. वाटला मूषकराजचा. अरे भारी मस्त लय भारी आणि कॉमेडी होता. असं आपल्याला वाटलं नव्हतं की म्हणजे याच्यामध्ये काहीतरी स्टोरी असेल, स्टोरी नव्हती ती, पण ते कॉमेडी होतं आणि माझ्यावर पण कॉमेडी झाली. म्हणजे सगळ्यांना प्रश्न विचारत होता तो. मूषकराज फुल 3D मध्ये मूषकराज बनवलेला आणि तो ते आपल्याला दिसत नाही, तो बघतोय आपल्याला, पण तो सगळं बरोबर सांगत होता. कोण कुठं बसलाय. त्याने एंट्री केली ना, ते सगळे शोधत होते की कुठे आहे. आणि तो माणूस आला माझ्या इथे आणि तो मला म्हणतो अरे तिथून खाली. आणि मी खाली वाकून बघते आणि माझाच झोप झाला. अक्कलच तर नाही तुला. ते आले ना, पण तू सांग ना पागल, ते माझ्या इथे नाही आलेले. मग लगेच घाबरायचं उंदीर काय लगेच येतोय. ते नकली होतं. मला वाटलं मागणं येणार आहे. आता चाललोय लास्ट लेझर शो बघायचा का निघायचं आहे. जाऊ अरे कधी जाणार आपल्याला सामान घ्यायचं. दीदी व्हिडिओ काय